माधुरीचा नवरा अमित दारुडा होता. त्यामुळे माधुरी लोकांच्या घरी कामं करून तिच्या मुलांचं पोट भरत होती. एक दिवस तिला कामाचा पगार मिळाला, तर तिचा नवरा तिच्याकडे दारूसाठी पैसे मागत होता. माधुरी म्हणाली, हे माझ्या पोरांच्या हक्काचे पैसे आहेत, ते मी तुम्हाला दारू पिण्यासाठी कधीच देणार नाही. ते ऐकून तिच्या नवऱ्याने तिला खूप मारलं. तरी पण माधुरी गप्प बसली. पण जसे त्याने मुलांना मारायला सुरुवात केली, तशी ती मुलांना घेऊन घरातून पळून गेली. जाताना वाटेत तिला एक नुकते जन्मलेले बाळ कचऱ्याच्या ढिगात सापडले. ते तडफडत होते. तिने त्या बाळाला उचलून जवळच्या दवाखान्यात घेऊन आली. तिच्याजवळ असलेले सगळे पैसे त्या बाळाच्या उपचारात संपून गेले आणि ती टेन्शनमध्ये मुलांना घेऊन तिथेच दवाखान्याच्या बाहेर बसली. तेवढ्यात दवाखान्यात गोंधळ सुरू झाला की या बाळाला कुणी वाचवले, कारण ते बाळ तर, नालायक बाई, मला दारू प्यायला पैसे दे, नाहीतर तुझ्या अंगावरचे चामडे काढीन. किती वेळा तुला सांगितलं आहे, पण तुला कळतच नाही. असं म्हणत माधुरीचा नवरा अमित तिला दांडकाने मारायला लागला. तो तिला दारूसाठी पैसे मागत होता. मारल्यामुळे माधुरीच्या अंगावर काळे निळे डाग पडले होते. अंगावरची साडी फाटली होती. केस विस्कटलेले होते. पण तोंडात एकच वाक्य होतं की मी हे पैसे तुम्हाला देणार नाही. हे माझ्या मेहनतीचे, माझ्या पोरांच्या पोटापाण्याचे पैसे आहेत. माझी मुलं खाण्यासाठी तरसत आहेत. 2-2 दिवस उपाशी बसलेले असतात. पण तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. तुम्हाला फक्त तुमच्या दारूची पडलेली असते. माझी, मुलांची जरा पण काळजी नसते. हे सगळं तुमचं कर्तव्य होतं. आमच्यासाठी तुम्ही कमवायला हवं होतं. पण उलट मी लोकांच्या घरची कामं करून कमवत आहे आणि तुम्ही माझ्या मेहनतीचे पैसे तुमच्या दारूसाठी हिसकावून घेऊन जाता. पण आज काहीही झालं तरी मी माझे पैसे तुम्हाला दारू प्यायला देणार नाही. कारण धाकटा राहुल आजारी आहे. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. 2 दिवसापासून माझी पोरं उपाशी आहेत. माधुरीचं एवढंच बोलणं तिच्या नवऱ्याला राग येण्यासाठी खूप होतं. तो अजूनच जोरात तिला मारायला लागला. त्याने बघितलं की माधुरी धीड बनवून मार खात आहे. मग त्याने तिला मारायची सोडून त्यांच्या मुलांना मारायला सुरुवात केली. मुलं ओरडत होती, तडफडत होती, पण तो हैवान त्यांना जनावरांसारखा मारत होता. माधुरीने पुढे येऊन मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती स्वतः खूप कमजोर होती. तिचे हातपाय कापत होते. मन भीतीने घाबरलं होतं, पण डोक्यात फक्त मुलांना वाचवण्याचा विचार घुमत होता. माधुरी पळत खोलीत गेली. तिच्याजवळचे सगळे पैसे तिच्या साडीत लपवून ठेवले. तिने मनात ठरवलं होतं की आज मुलांना घरातून पळवून घेऊन जायचं. तिने मुलांना घरातून पळून जायचा इशारा केला. नवऱ्याला धक्का देऊन खोलीत बंद केलं आणि मुलांना घेऊन वेड्यासारखी रस्त्यावर पळायला लागली. पायात चप्पल नव्हती. कच्च्या रस्त्यावर पळत देवाकडे एकच प्रार्थना करत होती की देवा, आमचा जीव वाचू दे. मागून नवऱ्याच्या शिव्यांचा आणि दार जोरजोरात वाजवण्याचा आवाज येत होता. पण माधुरीने मागे वळून बघितलं नाही. ती मुलांना हाताला पकडून पळत होती. माधुरीचा नवरा दारुडा होता. त्याने तिचे सगळे दागिने दारूच्या पैशात विकले होते. ते पैसे संपल्यानंतर त्याने हळूहळू घरातल्या वस्तू विकायला सुरुवात केली. घरातल्या सगळ्या वस्तू संपल्यावर मुलांवर, बायकोवर उपासमारीची वेळ आली. माधुरीला 3 मुलं होती. तिच्यावर जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. तिचे आई वडील जिवंत नव्हते. तिला तिच्या काकीने वाढवलं होतं. ती त्यांना त्यांच्यावर ओझं वाटत होती. म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यावरचं ओझं उतरून फेकून दिलं आणि परत वळून एकदाही तिच्याकडे बघितलं नाही. माधुरीचं वय जास्त झालं होतं. त्यामुळे तिला चांगलं स्थळ पण मिळत नव्हतं. त्यामुळे मग जे स्थळ आलं त्याची कुठलीही शहानिशा न करता त्याच्याशी लग्न लावून दिलं. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला समजलं की तिचा नवरा दारुडा आणि जुगारी आहे. तो त्याचे सगळे पैसे जुगारात लावत असायचा आणि त्यात मिळालेल्या पैशातून दारू पित असायचा. पैसे नसल्यामुळे आता जुगार खेळत नव्हता, पण दारू प्यायची सवय सुटली नव्हती. रोज रात्री दारू पिऊन घरी यायचा आणि बायकोला मारत असायचा. या घरात तिला कधीच प्रेम मिळालं नाही. माधुरीने जेव्हा बघितलं की तिची मुलं भुकेनं तडफडत आहेत, तिने लोकांच्या घरी जाऊन काम करायला सुरुवात केली. ती दिवसभर लोकांच्या घरात काम करून
घरात उरलेले शिळं अन्न मुलांना रात्री खाण्यासाठी घेऊन यायची. ती आता तिचा आणि मुलांचा आधार बनली होती. पण इथे पण खूप मेहनत होती. महिनाभर 7-8 घरांची कामं केल्यानंतर तिला 10-12 हजार मिळत होते. पण नवऱ्याची नजर कायम तिच्या पैशांवर असायची. जसा तिला पगार मिळायचा, तिचा नवरा अमित तिच्या हातातून हिसकावून, तर कधी मारून, तर कधी धमकी देऊन, तर कधी सोंग करून घेऊन महिनाभर तिने कमवलेल्या पैशातून मजामस्ती करत असायचा. पगार मिळाल्यावर थोडे दिवस शांततेत जात असायचे. पण नंतर माधुरीला लोकांकडे मागून मागून मुलांची पोटं भरायला लागत असायची. माधुरीची मुलं रोज दारात उभी राहून आई जेवण घेऊन यायची वाट बघत उभी असायची. पण कधी कधी ती मोकळ्या हाताने घरी परत यायची. तिला असं मोकळ्या हाताने आलेले बघून मुलांच्या डोळ्यात निराशा यायची. ज्या घरात ती कामं करत होती त्या मालकीनी खूप दयाळू होत्या. तिची अवस्था बघून त्यांना तिच्यावर दया यायची. त्यामुळे त्या तिला काही ना काही देत असायच्या. कधी खायला, कधी त्यांच्या मुलांची कपडे, तर कधी खेळणी द्यायच्या. पण माधुरीने स्वतः त्यांची मदत घ्यायची बंद केली होती. ती म्हणाली, जर तुम्हाला माझी मदत करायची असेल तर मला एक वेळचं जेवण देत जा, म्हणजे मी माझ्या मुलांसाठी चांगलं जेवण घेऊन जात जाईन. ती म्हणायची की जे पैसे मी घेऊन जाते तो माझा नवरा माझ्याकडून हिसकावून घेऊन जातो. त्यामुळे जर अन्न असेल तर कमीत कमी माझी मुलं तर पोटभर जेवतील. तिच्या मनात एकच इच्छा होती की तिची मुलं उपाशी झोपू नयेत. तिने तिच्या इच्छा खूप अगोदर मारून टाकल्या होत्या. आता ती फक्त तिच्या मुलांसाठी जगत होती. माधुरीसाठी येणारा प्रत्येक दिवस नवीन परीक्षा घेऊन यायचा. कधी मूल आजारी पडायची, त्यांच्या दवाखान्यासाठी पैसे नसायचे, तर कधी दुकानदाराचं बिल भागवणं मुश्किल व्हायचं, तर कधी लाईट बिल भरणं कठीण व्हायचं. पण ती येणाऱ्या परिस्थितीचा हिमतीने सामना करत असायची. तिच्या चेहऱ्यावर खूप कमी हसू दिसायचं, पण मुलांच्या समोर स्वतःला ती खूप मजबूत दाखवत असायची. सणाच्या वेळी तिच्या मालकिनींनी तिला बोनस दिला होता. तिने महिनाभर खूप मेहनत केली होती. ते पैसे मिळाल्यामुळे ती खूप खुश होती. तिने विचार केला की या पैशांबद्दल तिच्या नवऱ्याला माहिती पडू देणार नाही. मुलांसाठी नवीन कपडे आणि मिठाई घेऊन जाईल. कारण तिने प्रत्येक दिवाळीला तिच्या मुलांना लोकांनी दिलेले जुने कपडे घातले होते. पण यावर्षी तिला मुलांसाठी नवीन कपडे घ्यायचे होते. प्रत्येक आईसारखं तिच्या मनात पण मुलांसाठी खूप इच्छा होत्या. पण तिला माहीत नव्हतं की तिच्या नवऱ्याला या सगळ्याची खबर लागली होती. तिने ते पैसे लपवून खोलीत ठेवले होते. पण तिच्या नवऱ्याने त्यांच्या निरागस मुलीकडून गोड बोलून त्या पैशांची माहिती मिळवली होती. जसे त्याला समजले की माधुरीला बोनस मिळाला आहे, त्याने तिला मारायला, त्रास द्यायला सुरुवात केली. पण माधुरीने पण शपथ घेतली होती की काहीही झालं तरी तिथे तिच्या मेहनतीचे पैसे तिच्या नवऱ्याला दारू प्यायला देणार नाही. आणि तिने तिची शपथ पूर्ण पण केली. तिने नवऱ्याला 1 रुपया पण दिला नाही. नवऱ्याला खोलीत बंद करून मुलांना घेऊन रस्त्याने वेड्यासारखी पळत होती. अंधार वाढला होता. त्या रात्री तिने मुलांना घेऊन घरातून पळून जायचं ठरवलं. त्या रात्री तिच्या मनात खूप भीती होती, पण एक आशा पण होती. भीती या गोष्टीची की पुढे जाऊन काय होणार, पण एक आशा होती की बहुतेक येणाऱ्या काळात त्यांचं आयुष्य बदलून जाईल. ती अंधारात पळत होती. श्वास फुलला होता. पाय चालायचे बंद झाले होते. पण तिने मुलांचा हात मजबूतीने पकडला होता. तिला माहीत होतं आज ती थांबली तर परत आयुष्यात कधीच उठू शकणार नाही. मनात एकच आशा होती की मुलांना अत्याचारापासून वाचवायचं. तिला माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे. ती मुलांना घेऊन कुठं जाणार आहे आणि कशी जगणार आहे. पण एवढं नक्की होतं की ती आता त्या नरकात परत जाणार नव्हती. तिने या वाईट क्षणात हार मानायला नकार दिला होता. आणि हीच तिची सगळ्यात मोठी ताकद होती. घरापासून लांब गेल्यावर ती हळूहळू चालायला लागली. कारण तिला माहीत होतं की तिचा नवरा आता लवकर तिच्याजवळ पोहोचू शकणार नाही. तिने मुलांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना विश्वास दिला की आता इथून पुढं सगळं ठीक होणार आहे. ती थोडा वेळ एका जागेवर बसली.
मुलं खूप भुकेलेली होती, म्हणून तिने तिथल्या एका साध्या लहान हॉटेलमधून मुलांना जेवायला घातलं. पण स्वतः काही खाल्लं नाही आणि स्वतःच्या मनाला सांत्वना देत होती की कमीत कमी मुलं तरी पोटभर जेवली आहेत. त्यानंतर ती मुलांच्या हाताला पकडून पुढे निघाली. रात्र वाढत होती. रस्ते सामसूम व्हायला लागले होते. थंडी खूप वाढली होती. रस्त्यात निघाली असताना तिला अचानक एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज खूप हळू आणि कमजोर होता. तिने घाबरून इकडे तिकडे बघितलं. तिची नजर एका कचऱ्याच्या ढिगात टाकलेल्या बाळावर गेली. ते बघून तिचं मन धस्स झालं. तिची पावले आपोआप त्या बाळाच्या दिशेने चालायला लागली. ती त्याच्या जवळ गेली. तिने बघितलं तर बाळाची अवस्था खूप खराब झाली होती. थंडी असल्यामुळे ते काकडलं होतं. त्याचा श्वास अडकत होता. माधुरीने त्या बाळाला उचलून कुशीत घेतलं. त्याचे ओठ निळे पडले होते. त्याचे शरीर थंड पडलं होतं. त्याला बघून माधुरीचं मन घाबरलं होतं, पण ती हिंमत हारली नव्हती. तिने तिच्या मुलांना सोबत घेतलं आणि जोरात पळायला लागली. तिची पावलं अडखळत होती, तरी पण ती स्वतःला सावरत धावत होती. तिला त्या बाळाला दवाखान्यात पोहोचवायचं होतं, मग काहीही होऊ दे. ती त्या बाळाला घेऊन दवाखान्यात पोहोचली. तिथल्या नर्सनी त्या बाळावर लगेच उपचार करायला सुरुवात केली. काही वेळाने त्या नर्सनी तिला फॉर्म भरायला सांगितला. माधुरीला त्या बाळाच्या आईवडिलांबद्दल काहीच माहिती नव्हती, पण तिला हेही माहीत होतं की जर तिने सत्य सांगितलं तर बहुतेक त्या बाळावर उपचार होणार नाहीत. म्हणून तिने आईच्या कॉलममध्ये स्वतःचं नाव लिहिलं आणि मनातल्या मनात देवाकडे खोटं बोलल्याबद्दल माफी मागितली. कारण ते खोटं कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी बोलली होती. कोण ना कोण सारखं येऊन तिला कधी औषधं तर कधी इंजेक्शन आणायला सांगत असायचं. माधुरीसारखी पळत जाऊन बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून आणून देत असायची. औषधं खूप महाग होती, त्यामुळे तिच्याजवळ असणारे सगळे पैसे संपले होते. तिच्याजवळ असणारे 15-20 हजार त्या बाळाच्या औषधांवर खर्च झाले होते. पण मनात एक वेगळी शांती होती की तिने एका निरागस बाळाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तिच्या मनात सगळ्यात जास्त मोठी काळजी तिच्या मुलांची होती. कारण तिने मुलांना घेऊन घर सोडलं होतं. आता तिच्याजवळ नाही राहण्याचा ठिकाणा होता आणि नाही पोट भरण्यासाठी 1 रुपया होता. तिची मुलं घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे बघत होती. माधुरी त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाली, पोरांनो, घाबरू नका, सगळं ठीक होईल. पण तिच्या स्वतःच्या मनात अंधार पसरायला लागला होता. तिला कळत नव्हतं सकाळ झाल्यावर ती कुठे जाणार आणि कशी मुलांची पोटं भागवणार. थोड्या वेळानंतर ती त्या बाळाला बघायला गेली तर ते शांत झोपलं होतं. त्याच्या नाकात पाईप घातली होती आणि हाताला सलाईन लावली होती. तिने आणलेली औषधं त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी आली होती. बाळाच्या चेहऱ्यावरचे दुःख गायब झालं होतं आणि त्याची जागा शांतीने घेतली होती. बाळाला वाफारा दिला जात होता. बाळाचा त्रास संपलेला बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती स्वतः एक आई होती. पण हे पाणी दुःखाचं नाही तर आनंदाचं होतं. ती परत बाहेर येऊन तिच्या मुलांच्या सोबत एका बाजूला बसली. पण पुढचा मार्ग तिला दिसत नव्हता. कळत नव्हतं काय करायचं. अजून एका बाळाचा खर्च तिने स्वतःवर वाढवला होता. तिला माहीत होतं की आता जगणं अजूनच मुश्किल होणार आहे. टेन्शनमध्ये तिने तिचं डोकं दोन्ही हातांनी पकडलं आणि एकटक जमिनीकडे बघायला लागली. तिची मुलं तिच्या चेहऱ्याकडे बघत होती, पण त्यांना आईच्या मनातल्या वादळाची जरा पण कल्पना नव्हती. पण माधुरीच्या मनात एक गोष्ट क्लिअर होती की कितीही कठीण परिस्थिती आली तरी ती मुलांना एकटं सोडणार नाही आणि या विश्वासावर ती एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार होती. सकाळ झाली होती. ती शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे बघत होती. तिच्या मनात शांती होती आणि एक विचित्र भीती पण होती. शांती यासाठी की तिने एका बाळाचा जीव वाचवला होता आणि भीती यासाठी की तिच्याजवळ आता काहीच उरलं नव्हतं. तेवढ्या दवाखान्यात गोंधळ सुरू झाला. हे बाळ कुणी वाचवलं आहे? या बाळाला कोण घेऊन आलं आहे?
माधुरीने घाबरून वर बघितलं तर काही नर्स तिच्याकडे धावत येताना दिसल्या आणि त्यासोबत 2-3 डॉक्टर पण होते. तिथे बाजूलाच लांब काही लोक उभे होते. त्यांच्याकडे बघून ती श्रीमंत असल्यासारखे वाटत होती. ते लोक परेशान होऊन इकडे तिकडे बघत होते. तिने बारकाईने त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. त्यातली एक बाई पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर बेचैनी स्पष्ट दिसत होती. नर्सने मोठ्या आवाजात माधुरीचं नाव घेतलं. तशी माधुरी उठून उभी राहिली. तिचे पाय अडखळत होते. तिने स्वतःला सावरलं. ती श्रीमंतबाई माधुरीचे नाव ऐकून आश्चर्याने बघत तिच्याकडे यायला लागली. ती तिच्यासमोर येऊन काही न बोलता थोडा वेळ तिच्याकडे बघत उभी राहिली आणि नंतर तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने अचानक माधुरीला मिठी मारली. माधुरी स्तब्ध उभी होती. तिला कळत नव्हतं हे सगळं काय चालू आहे. नंतर ती बाई तिच्या पायात बसून हुंदके देऊन रडायला लागली. ती सारखी सारखी तिचे हात जोडून तिच्या बाळाचा जीव वाचवल्याबद्दल तिचे आभार मानत होते. माधुरी घाबरून त्या बाईला उठवायचा प्रयत्न करत होती, पण ती बाई तिचा हात पकडून रडत आभार मानत राहिली. त्याचवेळी एका डॉक्टरांनी पुढे येऊन सांगितलं की ते बाळ या श्रीमंत घरातल्या आईवडिलांचं आहे, जे दवाखान्यातून चोरी झालं होतं. चोरलेल्या लोकांच्या मागे पोलीस लागले होते, म्हणून त्या लोकांनी घाबरून त्या बाळाला कचऱ्यात फेकून दिलं आणि तिथून पळून गेले. डॉक्टरांनी हेही सांगितलं की त्या बाळाला अगोदरच श्वास घ्यायचा प्रॉब्लेम होता. अजून थोडा जरी उशीर झाला असता तर त्या बाळाला वाचवणं अवघड झालं असतं. त्या बाईने परत माधुरीचे हात पकडले. रडत म्हणाली की देवाकडून आमच्या मदतीसाठी तुला पाठवलं होतं. तू माझ्या बाळाची जीवनदाता आहेस. माधुरीचे डोळे भरून आले. तिने स्वतःला मजबूत केलं आणि फक्त एवढंच म्हणाली, मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं. हे ऐकून ती बाई खूप खुश झाली. मग तिने माधुरीला विचारलं, तू कोण आहेस? तुझं नाव काय? आणि काय करतेस? मग माधुरीने तिची सगळी कहाणी सांगितली. तिची कहाणी ऐकून ती बाई खूप दुःखी झाली. तिने बाळाच्या उपचारांसाठी झालेला सगळा खर्च परत दिला आणि तिच्या पर्समधून कागद काढून माधुरीच्या हातात दिले आणि म्हणाली, हे काय छोट्या घराची कागदपत्र आहेत, जे मी तुला माझ्या बाळाचा जीव वाचवण्याच्या बदल्यात गिफ्ट दिलं आहे. म्हणजे तू आणि तुझी मुलं त्या घरात आरामात शांतीत राहतील. माधुरीचे हातपाय थरथर कापत होते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिला असं वाटत होतं की ती स्वप्न बघत आहे, पण ते स्वप्न नव्हतं तर हकीकत होती. ती बाई हेही म्हणाली की ती माधुरीसाठी नोकरीची व्यवस्था करेल आणि तिच्या मुलांचा सगळा खर्च उचलेल. तिची अशी इच्छा नव्हती की इथून पुढे माधुरी कुणाच्याही अत्याचाराची शिकारी व्हावी. माधुरीचे डोळे भरून आले. तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. तिला असं वाटलं की देवाने तिच्या सगळ्या त्रासाचे उत्तर एका क्षणात दिलं आहे. माधुरीने तिच्या मुलांना जवळ बोलावलं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि पहिल्यांदा मनापासून हसली. ते श्रीमंत कुटुंब माधुरीचे आभार मानत होते, कारण तिने त्यांच्या बाळाचा जीव कशाचीही पर्वा न करता वाचवला होता. आज माधुरीला तिच्या चांगल्या कर्माचे फळ मिळालं होतं आणि तिच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले होते.